देवराई म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय उभं राहतं? महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगांमध्ये शेकडो देवराया आजही तग धरून आहेत. शहरीकरणाच्या झपाट्यात वृक्षतोड सुरू असली तरी सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या अनेक गावांनी निसर्गाचा हा वारसा आजही सांभाळलाय. आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावर वसलेली अशीच एक देवराई तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही देवराई म्हणजे जितं जागतं उदाहरण आहे आपल्या समृद्ध पर्यावरणाचं. देवराई ही फक्त बघायची गोष्ट नाही तर अनुभवायची गोष्ट आहे. या देवराईत कसं जायचं, काय बघायचं, कुठे राहायचं ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हरीफी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. नमस्कार, आम्ही आता वानोशीमधून चाललो आहे देवराई बघायला. देवराईला जाता जाता एक सुंदर असा स्पॉट मिळाला आहे, त्याच्यामुळे आम्ही या ब्रिजवरती थांबलो आहे. खाली तिलारी नदी आहे ही आणि इथे साईडला कॅनॉल आहे. सगळं पाणी गोव्याला जातं. मस्त असा स्पॉट आहे, खूप छान व्ह्यू आम्हाला इथून मिळतो आहे आणि आता इथून पुढे आम्ही चाललो आहे देवराईला. एक देवराई तिच्या पोटात निसर्गाची शेकडो गुपितं घेऊन अनादी काळापासून पहुडलेली असते. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातील परम्याची देवराई बघणं हा आमच्यासाठी एक अत्यंत विलक्षण अनुभव होता. परम्याची देवराई ही बांदा शहरापासून 27 किलोमीटरवरती आहे, तर दोडामार्गापासून ही देवराई 12 किलोमीटरवरती आहे. हम रस्त्यावर ही देवराई नसल्यामुळे स्थानिकांकडून माहिती घेऊन या जागी पोचणं हे आवश्यक आहे. आमच्यासोबत वानोशी फॉरेस्ट होमस्टेमधील तरुण पर्यावरण अभ्यासक अभिषेक राणे हा होता, त्यामुळे आम्हाला ही देवराई शोधताना फार अडचण आली नाही. डोंगर, नदी, जंगल आणि पाणी हे जे माझ्या मागं तुम्ही बघताय, हा अफाट सुंदर सगळा लँडस्केप आहे तिलारीचा. तिलारी नदी खालून खळखळ खळखळ वाहती आहे आणि ज्या पुलावर मी उभा आहे ना आत्ता, त्या पुलाच्या खाली एक अख्ख्या कॅनॉल आहे. त्या कॅनॉलमधनं जाणारं पाणी हे थेट गोवामध्ये जातं. इथे ते सगळे पूर्ण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दिसतील तर हिरवेगार झाडांनी भरलेले डोंगर आहेत आणि हे सदाहरित जंगल आहे तिलारीचं. खूप सुंदर अशी जागा आहे. तिलारीमधल्या जंगलामधली एक देवराई बघायला आम्ही चाललो आहे आणि हाच आमच्या ब्लॉगचा नवीन विषय. ही देवराई कशी आहे, काय आहे आणि हा सगळा परिसर कसा आहे हे आम्ही तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. या देवराईला पोहोचताना रस्त्यात तिलारीचं वैभव उलगडून दाखवणारी एक नितांत सुंदर जागा लागते. तिलारी नदीवर बांधलेला पूल आणि या पुलाच्या खाली बांधलेला तिलारीचा कालवा आपल्याला दिसतो. सहसा नदीच्या पातळीवरून कालवा वाहत असतो, पण या ठिकाणी नदीच्या वरून जवळपास 100 फुटावर केलेल्या या कालव्याचं बांधकाम हे थक्क करणार आहे. या ठिकाणावरून तिलारीचं खळखळणारं पात्र आणि त्याच्या आजूबाजूला असणारं जंगल याचा विहंगम नजारा आपल्याला अगदी खिळवून ठेवतो. परमे या गावातल्या देवराईमध्ये आलेलो आहे. देवराईत आल्या आल्या सुरुवातीलाच आम्हाला हॉर्नबिल परत एकदा दिसले. त्यांचा जो कर्कश आवाज आहे त्यांनी लगेच साथ त्यांनी घातली आणि आता आम्ही देवराईत चाललो आहे. ही देवराई जवळपास 300-400 वर्ष जुनी आहे, जेवढी माहिती तेवढी. आणि जर तुम्ही बघितलं तर देवराईत येता येता लगेचच अंधार पडलेला आहे. खरं तर संध्याकाळचे 6 वाजलेत, पण इथं ऑलमोस्ट सगळा अंधार आहे. आणि तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर अशी जागा. इथलं पानही, देवराई म्हणजे काय असतं तर देवराईमधलं झाडाची काटकी अनेक वर्षांपासून तसेच पडलेल्या असतात. गावकरी श्रद्धेपायी ह्याच्यापायी हे उचलत नाहीत. कडक उन्हाळ्यातल्या त्या संध्याकाळी आम्ही परम्याच्या देवराईत होतो, पण देवराईत मात्र सुखद गारवा होता. विस्तीर्ण परिसरात पसरलेली ती थोरली मोठी झाडं आणि त्यांना बिलगलेल्या गारंबीच्या वेली, त्या देवराईत उभं राहून बघणं हा अनुभव विलक्षण होता. तिथली शांतता, झाडांचा तो सहवास, देवराईतली शुद्ध हवा आम्ही आमच्या मनात मनसोक्त भरून घेतली. तिलारीचं हे वैभव आपण सर्वांनी टिकवायला हवं ही जाणीव मनात पुन्हा एकदा खोलवर रुजली. जंगल बाथ किंवा फॉरेस्ट बाथ नावाची एक संकल्पना जॅपनीज वैद्यकशास्त्रात रूढ आहे. याचा अर्थ असा की जंगलात जाणं आणि शांतपणे स्वतःला तिथल्या वातावरणात काही काळाकरता विरघळून टाकणं.
परम्याच्या देवराईत घालवलेला प्रत्येक क्षण हा असाच अविस्मरणीय होता. अभिषेक हा कुडाळचा आहे आणि तो गेली जवळपास 5-7 वर्ष या सगळ्या भागामध्ये पर्यावरणासाठी अत्यंत चांगलं काम करतोय. नमस्कार, माझं नाव अभिषेक राणे. मी वानोशीमध्ये गाईड म्हणून काम करतो. तर आपण आता आहोत या गावाचं नाव परमे. याला परमेची देवराई किंवा काळ्या देवाची राई असे बोलतात. तर या देवराईचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी मोठ्या मोठ्या वेली आहेत. जवळपास 450-500 वर्ष जुन्या अशा जुन्या वेली आहेत आणि त्या वेलीचं नाव आहे गारंबी बोलतात मराठीमध्ये. म्हणजे आपण आता ही जी आपण ह्या वेल बसलो ती पण एक वेलच आहे, गारंबीची वेल बोलतात किंवा सायंटिफिकमध्ये त्याला एंटारा रेडी असं नाव आहे. आणि या देवराईमध्ये अजून कुठल्या देवराईमध्ये अजून एक कडू कवट म्हणून असतं, त्याचं झाड आहे. सीता अशोक म्हणून आहे. बरं. असं 2-3 प्रकारची झाडं आहेत, पण सगळे एंडेमिक टू वेस्टर्न घाट आहे. आणि किती विस्तार या देवराईचा? देवराईचा साधारण 1.5 ते 2 एकरचा विस्तार आहे. देवराई म्हणजे असं जंगल की देवाच्या नावाने राखलेलं असतं गावातल्या लोकांनी किंवा मानकरांनी. तिथं कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही किंवा झाडं तोडू शकत नाही किंवा झाडांना लावू पण शकत नाही किंवा पान पण तोडू शकत नाही, ही कन्सेप्ट असते देवराई म्हणजे. त्यामुळे इथले पडलेली झाडं कोणी उचलत नाही. इथे पडलेली झाडं, लाकडं किंवा बिया वगैरे असं पण कोण उचलत नाही किंवा दुसरी झाडं आणून लावत पण नाही. आपण जर काही देवराई बघितली तर जवळपास 500-600 वर्षाचा या ज्ञान इतिहास आहे आणि त्याच्यापासून आधी कितीशे वर्षांपासून देवराई आहे. या देवराईची काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपण या देवराईत फिरता फिरता बघूया. या देवराईची जी काय वैशिष्ट्य आहेत त्यातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना इथं, हे दिसतंय ना, हे हिरव्या रंगाचं बघा एक प्रकारचं बुरशीसारख्या झाडाच्या खोडावर आहे. तर अभिषेक काय सांगशील काय ते? त्याला लायकेन्स बोलतात. हे इथलं शुद्ध हवेचे इंडिकेटर असतात. हे देवराईमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. मोठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असं हे लायकेन्स दिसतात. थोडक्यात हे लायकेन्स ज्या झाडावरती असतात ते झाडं आणि तो सगळा परिसर हा शुद्ध हवा तिथं मोठ्या प्रमाणात असते, याचं एक पॅरामीटर म्हणून ते लायकेन्स आहे. अतिशय सुंदर आणि त्याला म्हणतो की नवीन माहिती ही पर्यावरणात फिरणाऱ्यांसाठी. सो ऑइल पेंट दिल्यासारखा रंग आहे हिरवट रंगाचा. पाऊस पडल्यानंतर कधी त्याच्यावरती बुरशी उगवायला लागेल, अख्खं झाड हिरवं होईल. पण उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही बघता की किती सुंदर असं आहे सगळं स्ट्रक्चर आहे. हे बघून आपल्याला वाटत नाही की ही वेल आहे म्हणून, पण हे झाड नसून ही वेली आहे. याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये या वेलींना सुद्धा अजून हे फुटतात, फांद्या फुटतात आणि ही वेल जी आहे ती खालून वरपर्यंत गेलेली आहे. म्हणजे जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत ही वेली गेलेली आहे आणि खूप सुंदर अशी देवराई आहे. ही भरपूर मोठी आहे आणि जवळजवळ 400-450 वर्ष ही देवराई आहे. त्याच्या आधीचं अजून तरी माहिती नाही, पण अत्यंत समृद्ध अशी ही देवराई आहे. आता सूर्य मावळायला लागला आहे. आम्ही आता परत निघालो आहे माघारी. मस्त अशी देवराई बघितली आहे आणि छान देवराई बघून आमचा प्रवास आजचा आम्ही इथे संपवतो आहे.